छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं कांदा प्रश्नी आंदोलन सुरू केलंय। कांदा प्रश्नी समृद्धी महामार्गावर हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। गेल्या अनेक दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड मोठ्या अडचणींचा सामना करतोय। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून याच कांदा उत्पादकासाठी समृद्धी महामार्गावरती आंदोलन केलं जातंय। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, महामार्गावर आहोत आणि या समृद्धी महामार्गावर दाखवण्याचा प्रयत्न करतो। टायर जाळण्यात आलेला आहे आणि ही जी समृद्धी महामार्गावरची वाहतूक आहे ती आता या ठिकाणी रोखण्यात आलेली आहे। शिवसैनिकांनी अशा पद्धतीने या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येसाठी आंदोलन केलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की अंबादास दानवे यांनी गळ्यात कांद्याची माळ घातलेली आहे आणि हा समृद्धी महामार्ग रोखून धरलेला आहे आणि या ठिकाणी ठिय्या आंदोलन आपल्याला करताना अंबादास दानवे दिसत आहेत। त्यांच्याशी आपण बोलूयात। दादा आज आपण पाहतो आता ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे आणि अंबादास दानवे यांनी महामार्ग रोखून धरलेला आहे। प्रमुख मागणी आपण पाहूया। तुम्हाला परवानगी नाकारल्यानंतरही आज तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर बसलेलो आहोत, कारण कांदा उत्पादक शेतकऱ्याला 4 आठवडे मिळू लागले। शेतकऱ्यांची ही व्यथा आहे। काही शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्च सुद्धा मिळत नाहीये आणि सरकार नुसतं डोळे उघडे ठेवून बघताय, म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। रस्ता रोको केलेला आहे आता या ठिकाणी। हो, मग केलेला आहे ना, लोकशाही मार्गाने केलेला आहे। तुमची सरकार कांद्याला भाव मिळाला पाहिजे, नाफेडनी ताबडतोब कांदा उत्पादक शेतकऱ्याचा कांदा खरेदी केला पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे। ठिय्या आंदोलन राहिला। मग पोलीस थोडी आंदोलन परवानगी देत असतात, आंदोलन कोणत्याच परवानगी नसते। ठिय्या आंदोलन कधीपर्यंत करणार तुम्ही? पोलीस जोपर्यंत आम्हाला नेत नाही तोपर्यंत राहू। पण पाहिलं या ठिकाणी अंबादास दानवे आपल्या भूमिकेवर ठाम आहे। इथं पोलीस देखील आलेले आहेत। पोलीस त्यांना या ठिकाणी मनधरणी करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र अजूनही आपल्या भूमिकेवरती अंबादास दानवे हे ठाम रस्ता आहे आणि म्हणून आम्ही रस्त्यावर उतरले। हीच आमची मागणी, कांद्याला भाव द्या। अरे नाही मिळत, 4 आणे मिळा ना, 8 आणे मिळाले, काही लोकांना रुपये मिळाला, कुठं 12 रुपये 35 पैसे काही मिळालेलं नाही। केली आपल्या इथं आत्महत्या केलेली आहे गंगापूर मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लखमापूरला कांद्याला ठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस आलेले आहेत। त्यांना सूचना दिली जाते तातडीने हे आंदोलन थांबवावं, अन्यथा ताब्यात घेऊ अशा आता अंबादास दानवे यांना ताब्यात घेतलं जातं। या ठिकाणी तुम्ही दृश्य पाहू शकता की पोलीस अंबादास दानवे यांना आता ताब्यात घेत आहे। अंबादास दानवे त्यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। श्रद्धा महामार्ग रोखून धरला होता आणि याच ठिकाणी आता त्यांना कांद्याला भाव खाली मुंडका वर पाय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात ठाकरेंचं आंदोलन सुरू होतं। पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकत नसल्यानं पोलिसांनी त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे। कांदा प्रश्नी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाले। छत्रपती संभाजीनगरमधल्या समृद्धी महामार्ग अडवून हे आंदोलन केलं जात होतं। मागे अनेक गाड्या देखील अडकल्या। टायर जाळत हे निषेध आंदोलन केलं जाते, कारण कांदा प्रश्नी कांदा उत्पादक शेतकऱ्याला पैसा मिळत नाहीये, त्याचं उत्पादन खर्चही निघत नाही, त्यामुळे तो पोलिसांनी हा महामार्ग खुला केलेला आहे। तुम्ही हे दृश्य या ठिकाणी पाहू शकतात की अशा पद्धतीने जो टायर जाळण्यात आला होता तो टायर आता या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला केला जातोय आणि ही सर्व जी वाहतूक आहे ती आता खुली केली जाते। हा चित्र तुम्ही पाहू शकतात की अशा पद्धतीने रोखून धरला गेला होता महामार्ग, मात्र दुसऱ्या बाजूचा जो महामार्ग आहे तो अजूनही शिवसैनिकांनी रोखून धरलेला आहे। ती बाजू मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्या बाजूला देखील आता शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि एक बाजूचा जो रस्ता आहे तो उघडण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूचा रस्ता देखील आता उघडला जात आहे। ही जी दृश्य आहे श्रद्धा तुम्ही पाहू शकतात की या ठिकाणी अशा पद्धतीने शिवसैनिक आहे ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये।
आणि अजूनही त्यांचा जो आंदोलनाचा पवित्रा आहे तो सुरूच आहे. दानवे आहे, दानवेंशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. दानवेंना सचिन दानवेंना पोलिसांनी ताब्यात घेतले, तिथल्या शेतकऱ्यांशी देखील बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करा. टायर जाळून एवढी मोठी सगळी वाहतूक दोन्ही बाजूला बंद केलेली आहे. हे पहा, आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत. याचे परिणाम काय होईल याची चिंता आम्ही करत नाही. शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, जेलमध्ये जाऊ, काय प्रॉब्लेम. अलीकडच्या बाजूला आता रस्त्यावर बसून राहिले, सगळे बसलेले आहेत. बसलेलेच आहे ना, मग बसणारच आहे. मग काय करणार, झोपायचं का या उन्हामध्ये. आता बसलेलो आहे. जर ऊन नसतं तर झोपलो असतो रस्त्यावर आम्ही. तर कांद्याला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव. अरे या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय. तुम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलं, या सरकारचं करायचं काय. पोलिसांनी तुम्हाला दादा ताब्यात घेतलं, कांद्याला भाव. तुम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना काय फरक पडत त्यांनी, काय गुन्हा दाखल करतील एक पोलीस, त्यांनी काय होणार. महामार्ग रोखल्याचा गुन्हा देखील दाखल होईल. जो व्हायचा ते होईल यार. आम्ही विमानतळ रोखलेलं आहे, ते महामार्ग काय मोठी गोष्ट थोडी. माझी बोला माझी आता आज आंदोलन संपत असं पुढच्या आंदोलनाची करून आता येतो होऊन जाऊ. कांद्याला भाव. अरे या शेतकरी विरोधी सरकारचा, शेतकरी अशा पद्धतीने या ठिकाणी आता पोलिसांनी अंबादास दानवे यांना ताब्यात घेतलेला आहे. मी इकडचं तुम्हाला चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो की जो रोखून धरलेला महामार्ग आहे तो खुला करण्यात आलेला आहे. शिवसैनिक देखील इथं मोठ्या प्रमाणात आहेत. शिवसैनिकांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. या ठिकाणी शिवसैनिक आहे. मला सांगा, तुम्ही या ठिकाणी आंदोलन करतायत, काय नेमकी तुमची मागणी होती, भूमिका काय. आता पोलिसांनी आपले शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही या समृद्धी रस्त्यावर आज आंदोलन करतोय. शेतकरी भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करताय. त्यासाठी या सरकारनं आम्हाला हमी भाव द्यावं आणि जास्तीत जास्त या जिल्ह्याला या वैजापूरमध्ये जे लागवड आहे कांद्याची त्या माध्यमातून जास्तीत जास्त आम्हाला भाव मिळाला पाहिजे. तुम्ही रोखून धरलेला आहे, तुम्हाला परवानगी नाकारली गेली, आता तुम्हाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आम्हाला ताब्यात जरी घेतलं, या नाकारते सरकारच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय. शेतकऱ्याच्या हितासाठी आंदोलन करतोय. शेतकरी कांद्याला एकदम 50 पैसे आणि 1 रुपया भाव देत असत. शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या नाकारते सरकारच्या विरोधात परवानगी जरी नाकारली तरी आम्ही पहिली वेळेस समृद्धी महामार्ग अडवलेला आहे. पहिली वेळेस समृद्धी महामार्गावर आंदोलन झालेलं आहे, ते शेतकऱ्यासाठी झालेलं आहे. तर हे सरकार जागी झालं पाहिजे आणि शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे. आपण पाहिले या संतप्त प्रतिक्रिया आहे आणि आताची ही मोठी बातमी आहे की समृद्धी महामार्ग हा रोखून धरला होता. पहिल्यांदाच अशा पद्धतीने समृद्धी महामार्गावरती संभाजीनगरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं, जाळपोळ करण्यात आली आणि पोलिसांनी आता आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि ही जी वाहतूक आहे आता ही सुरळीत केली जात आहे. बरोबर सचिन, अतिशय महत्त्वाची बातमी. समृद्धी महामार्गावरती ठाकरेंच्या शिवसेनेनं मोठं आंदोलन केलेलं आहे. तुम्ही मगाशी दाखवलं की रस्त्याच्या त्या बाजूला सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि आंदोलक शेतकऱ्यांनी रस्ता अडवून धरलेला आहे. आता या शेतकऱ्यांची, या आंदोलकांची पुढची भूमिका काय असेल या संदर्भात देखील तुम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. आधी काय भाव होता, आत्ता काय दर मिळतोय, मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली 12.5 रुपयाची 2 लाख प्रति क्विंटल दरानं खरेदी करण्याची, त्यावरती ते समाधानी नाही आहेत. नेमकी त्यांची मागणी काय आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं कांदा प्रश्नी आंदोलन सुरू केलंय. कांदा उत्पादकांसाठी समृद्धी महामार्गावरती हे आंदोलन सुरू आहे आणि त्यांनी टायर जाळत, रस्त्याच्या दोन्ही बाजूला टायर जाळत हा महामार्ग अडवून ठेवला होता. मात्र पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि पोलिसांकडून महामार्ग सुरळीत करण्याचं काम सुरू आहे. पण दुसरीकडे कांद्याच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि आंदोलक शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. कांद्याला अक्षरशः कवडी मोल भाव मिळतोय. मोठ्या कष्टानं पिकवलेला कांदा अवघ्या काही रुपयांमध्ये 2-3 रुपये किलोनं विकला जातोय. त्यामुळे पिकासाठी जो खर्च केलेला होता तोही निघत नाहीये. त्यामुळे या मुद्द्यावरून आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर उतरून थेट आंदोलन केलं जात आहे.